लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित फेब्रुवारी हप्त्याचं वितरण अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. अखेर फेब्रुवारी महिन्याचा GR प्रसिद्ध झालेला आहे. GR प्रसिद्ध झाला. आता वितरण कधी सुरू होईल? बातमी महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. सविस्तर माहिती इथे आपण बघणार आहोत. सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करत चला. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अखेर फेब्रुवारी महिन्याचा GR काल 24 मार्च रोजी प्रसिद्ध झालेला आहे. फेब्रुवारीच्या वितरणाला खूप विलंब झाल्यामुळे लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होते की फेब्रुवारीचा GR कधी येईल आणि वितरण कधी होईल, कारण मार्च महिना पूर्ण संपत आलेला आहे. आज 25 मार्च आहे आणि जेमतेम 5 ते 6 दिवस फक्त मार्च महिन्याचे राहिलेले आहेत. परंतु हा जो GR आहे हा फेब्रुवारी महिन्याचा आहे. मार्च महिन्याचा इथे कुठेही उल्लेख केलेला नाही. फक्त आपल्याला फेब्रुवारीच महिन्याचं वितरण इथे बघायला मिळणार आहे. मार्च महिन्याचे पैसे आपल्याला पुढच्या महिन्यात मिळणार आहेत. त्याचा अजून GR प्रसिद्ध झालेला नाही. मग इथे एकाच महिन्याचे पैसे आपल्याला मिळणार आहेत. GR आलेला आहे. GR आल्यानंतर आता सगळ्यांची प्रतीक्षा लागलेली आहे की वितरण कधी होईल. वितरण येत्या 2-3 दिवसामध्ये कधीही होऊ शकते. 277 कोटी रुपयाचा निधी शासनाने फेब्रुवारीच्या वितरणासाठी मंजूर केलेला आहे. काल हा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि तुमच्यापर्यंत बातमीसुद्धा पोहोचलेली असेल. तर ही अतिशय आनंदाची तुमच्यासाठी बातमी आहे, कारण GR आल्यानंतर वितरण 100% होतच असते. यासाठी GR येणं आवश्यक असते. परंतु हा GR 2 महिन्याचा नाही, फक्त फेब्रुवारी महिन्याचाच आहे. कारण कुठे कुठे तुम्ही बघितलं असेल की 15 एप्रिलपर्यंत 3 महिन्याचे पैसे मिळणार आहे अशी बातमी आलेली होती. परंतु ते फक्त शक्यता होती. यामध्ये कुठलंही अजून या GRमध्ये त्याचं मेन्शन केलेलं नाही. म्हणजे इथे फक्त आपल्याला फेब्रुवारीच महिन्याचे 1500 रुपये प्रत्येक पात्र बहिणीला मिळणार आहेत. तुमच्या खात्यामध्ये पैसे आल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका, कारण वितरण 1 दिवस होणार आहे की 2 दिवस. मागच्या महिन्यामध्ये आपल्याला वितरण 2 दिवस बघायला मिळालेलं होतं. 23 आणि 24 तारखेला आपल्याला पैसे मिळालेले होते. म्हणून या महिन्यात आता किती दिवस वितरण होईल हे आता जेव्हा वितरण सुरू होईल तेव्हा सगळ्यांना बघायला मिळणार आहे. ज्या पात्र बहिणी आहेत त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, त्यांना त्यांचा हप्ता मिळणारच आहे. परंतु ज्यांची KYC झालेली नाही आणि ज्यांनी अजून KYCच केलेली नाही, ज्यांची कुठल्या कारणामुळे KYC झालेली नाही, त्याचप्रमाणे ज्या एकल महिला आहेत त्याचीसुद्धा KYC पद्धत झालेली नाही, म्हणून त्यांच्यासाठी एखादं ऑप्शन सरकारने द्यायला हवं. कारण लाडकी बहीण योजनेविषयी आतापर्यंत जे काही निर्णय झाले ते सकारात्मकच झालेले आहे आणि ही योजना खूप मोठी योजना आहे, कधीही बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांनी सांगितलेलं आहे. हा GR आलेला आहे. हा GR सामाजिक न्याय आणि विकास विभागाचा GR आहे. GR आल्यानंतर वितरण 100% होतच असते. येत्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे बघायला मिळणार आहेत. तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ज्या बहिणींची KYC झाली नाही त्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेतलेला आहे आणि सविस्तर त्यामध्ये माहिती दिलेली आहे. शासनापर्यंत कदाचित अजूनही ही बातमी पोहोचलेली नाही, त्यामुळे शासनाने एडिटचं ऑप्शन दिलेलं नाही. कारण सगळ्या बहिणी पात्र आहेत आणि त्या KYC न केल्यामुळे त्या अपात्र झालेल्या आहेत. एकदा जर शासनापर्यंत ही विनंती पोहोचली तर लवकरात लवकर त्यावर काहीतरी उपाययोजना निघेल, नाहीतर तुम्हाला अपात्रच राहावं लागेल. म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला, कारण आपण मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये KYCचा मुद्दा लावून धरलेला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या वितरणाला सुद्धा विलंब झाला असल्यामुळे हाही मुद्दा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या बाबतीत नक्कीच सकारात्मक भूमिका शासनाची बघायला मिळालेली आहे. आता एकदा KYCची अपडेट जर आली तर बहिणींनासुद्धा दिलासा मिळणार आहे, कारण खूप महिने झाले, नोव्हेंबर-डिसेंबरपासून बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करत चला आणि कुठलाही प्रश्न या योजनेविषयी तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.